संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये कडाकणी केली जाते। कडाकणी म्हणजे देवीला बनवला जाणारा नैवेद्यच असतो। आता ही कडाकण्यांची माळ कोणी सप्तमीला लावतं, कोणी अष्टमीला तर कोणी नवमीला। याच कडाकणी बनवताना काही चुका होतात आपल्याकडनं, त्यामुळे काहींच्या कडाकणी तेलकट होतात तर काहींच्या कडक होतात। ह्या सगळ्या चुका टाळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे, चवीनुसार थोडंसंच मीठ घालणार आहे, अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे इथे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आता कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचे मोहन। हे मोहन तुम्ही तुपाचं घालू शकता किंवा तेलाचंही घालू शकता। मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते कडकडीत तापवून घेतले आणि या पिठामध्ये ओतून घेतले। आता तेल गरम आहे त्यामुळे आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून आपण चमच्यानेच हे आधी मिक्स करून घेऊया। चमच्याने हे तेल व्यवस्थित मिक्स करून झालं की ते बऱ्यापैकी थंड होतं। हाताला सोसवेल इतकं थंड झालं की मग आपण हाताने सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल असं चोळून घ्यायचं। सर्व पिठाला व्यवस्थित तेल लावून घेतलं की कडाकणी अगदी खुसखुशीत होतात। यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही अजिबात स्किप करू नका। पिठाला तेल व्यवस्थित लावून झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। यासाठी इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप दुधासाठी 1 कपच मी साखर घेतलेली आहे। आता यामध्ये साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता आणि दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता, प्रमाण मात्र हेच राहील। कडाकणी करण्यासाठी जर दूध वापरणार असाल तर ते कोमट घ्या, अगदी गरम किंवा थंड घेऊ नका। आता ही साखर दुधामध्ये व्यवस्थित मेल्ट झालेली आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। आता हे साखरेचं जे गोड दूध आहे हे आपण हळूहळू या पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत। हे पीठ मळताना खूप जास्त कठीण सुद्धा नाही मळायचं आणि खूप जास्त मऊ सुद्धा नाही मळायचं। हे पहा, आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता हे पीठ व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं। हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावलं तरी चालणार आहे जर का पीठ हाताला चिटकत असेल तर। हे पहा, हे असं मऊसूत पीठ मी मळलेलं आहे। आता यावरती एक भांडं मी झाकून ठेवते किंवा मग ओला कपडा झाकला तरी चालेल। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण हे उघडून पाहतोय तर आपलं पीठ थोडंसं कडक वाटेल आपल्याला, कारण यामध्ये जो रवा असतो तो फुगत जातो आणि पीठ कडक होतं। पीठ खूप जास्त कडक झालं की आपल्याला लाटताना खूप प्रॉब्लेम्स येतात, ते व्यवस्थित लाटलं जात नाही। यामुळेच आपण पीठ मळताना कडक मळलं नव्हतं। आता हे पीठ कडक झालंय त्यामुळे थोडंसं अजून आपण याला मळून घेऊया किंवा मग हे असं पाटा वरवंट्यावरती हे पीठ कुटून घ्यायचंय। आता मी इथे परातीतच कुटून घेत आहे, तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावरती तुम्ही कुटून घेऊ शकता। ही खरं तर पारंपरिक पद्धत आहे। हाताने मळून घेण्यापेक्षा पाटा वरवंट्यावरती कुटून घेतलं जातं। मी परातीमध्ये हे पीठ व्यवस्थित कुटून घेतलं आहे, त्यामुळे हे पाहू शकता हे छान असं मऊसूत झालेलं आहे। आता याच्या आपण लाट्या पाडून घ्यायच्यात। आता इथे मी एक पिठाचा गोळा घेतलाय, त्याचा असा रोल करून घेतलेला आहे। आता या रोलच्या लाट्या पाडून घेऊया। हा रोल असा या चाकूने कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या लाट्या एकसारख्या होतील। या कट केलेल्या लाट्या अशा गोल गोल करून ठेवूया आपण। आता ही एक एक लाटी आपण घेणार आहोत आणि याला थोडासा मैदा लावून घेणार आहोत। ही लाटी पिठातच बुडवून घ्यायची, तेल लावायचं नाहीये। तेल जर लावलं तर आपली जी कडाकणी आहे ती आणखी तेलकट होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो पिठाचाच वापर करा। आता हे पहा, हे असं छान गोल गोल लाटून घ्यायचंय। हे पहा, असं छान पातळ लाटून घ्यायचंय। ही कडाकणी जर जाड लाटली गेली तर ती पुरीप्रमाणे फुगू शकते आणि पुरीसारखी जर फुगली तर ती मऊ सुद्धा पडू शकते। कडाकणी ही थोडीशी आपल्याला कडक पण हवी असती आणि थोडीशी खुसखुशीत सुद्धा हवी असती, त्यामुळे ही अशी पातळ लाटून घ्या। आता ही कडाकणी मी अशी डब्याच्या झाकणाने कट करून घेते। कडाकणी आपण तशीही गोलच लाटतो, त्यामुळे नाही कट केली तरी चालेल।
आता ज्यांना ही नवरात्रीमध्ये माळ घालायची असते त्यांनी या कडाकणीला एका साईडला असं वरच्या बाजूला थोडंसं होल करून घ्यायचं आहे आणि जे लोक घरीच खाण्यासाठी बनवतात त्यांनी नाही होल पाडलं तरी चालेल। या अशा पद्धतीने आपण सगळ्या कडाकण्या लाटून घेऊया। हे पहा, इथे मी या सगळ्या अशा कडाकण्या लाटून घेतलेल्या आहेत। आता या कडाकण्या तळून घेऊया। तेल इथे तापलेलं आहे। यामध्ये आता एक एक करून आपण कडाकणी घालायची आहे आणि ही कडाकणी हलक्या गोल्डन रंगावरती आता आपण तळून घेणार आहोत। कडाकणी आलटून पालटून दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे। या कडाकणीच्या ज्या कडा आहेत त्या हलक्या अशा सोनेरी रंगावरती तळल्या गेल्या की समजायचं आता कडाकणी आपली तळून तयार आहे। हे पहा, हे असं सोनेरी रंगाची दिसायला लागली की आता मी काढून घेत आहे। तेल संपूर्ण व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि मग दुसरी कडाकणी सोडायची आहे। आता हे पहा, ही सुद्धा मी व्यवस्थित तुम्हाला तळून दाखवते। हे पहा, ही अशी छान सोनेरी रंगावरती ही कडाकणी तळून तयार आहे। कडाकणी ही थोडीशी पांढरट आणि सोनेरी रंगाचीच असते, त्यामुळे खूप जास्त लालसर रंगावरती ही तळून घेऊ नका। कडाकणीचा नैवेद्य देवीसाठी तयार झालेला आहे। हे पहा, अजिबात तेलकट नाही आहे ही कडाकणी आणि अगदी खुसखुशीत आहे आणि हलकी कुरकुरीत सुद्धा आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि तुमच्याही कडाकण्या या अशा सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।